आपल्याला जेव्हा एखादी हेल्थ रिलेटेड कंप्लेंट असते किंवा एखादं लक्षण तयार होतं, तर त्याच्यावर जर गुगल सर्च आपण करणार असू, तर त्यातली खरी योग्य पद्धत ही आहे, की मला एखादं लक्षण आहे, तर त्याला संबंधित चांगला आहार कोणता, जीवनशैलीत काय बदल करायचे, कोणता व्यायाम केला, तर ते लक्षण कमी होईल. उदाहरणार्थ समजा खूप डोकं दुखतं एखाद्याचं, तर मग डोकं दुखणं किंवा हेडॅक यासाठी चांगला आहार कोणता, व्यायाम कोणता, जीवनशैलीत काय बदल करायचे, त्याची जीवनशैलीतली डाएटमधली कारणं कोणती, ती तुम्ही आधी कमी करून बघा. आणि जर जर ते पर्सिस्टंटली राहिलं, डोकं दुखतच राहिलं किंवा वाढलं, तर नक्की जवळच्या डॉक्टरांशी संपर्क करायला हवा. म्हणजे जर माझं डोकं दुखतंय, तर ब्रेन ट्यूमर पासून ते सर्दी, शिंका, सायनोसायटिस पर्यंत डोकं दुखणं वेगवेगळ्या आजारांमध्ये असतं. मग तुम्ही त्या आजारांचा सर्च कराल आणि मग त्या हा आजार मला मॅच होतोय, म्हणून हा आजार मला झालाय असं गृहीतक एक तयार केलं, तर त्या संबंधी हा सगळा प्रवासच चुकतो. आणि नेहमी मन दोन प्रकारचं असतं, स्वस्थ आणि अस्वस्थ. अस्वस्थ मन नेहमी आपलं लक्षण हे आजारांशी मॅच करायला बघतं, पण ते चुकीचं आहे, चुकीची दिशा देणार आहे. पण स्वस्थ मन नेहमी चांगला आहार विहार व्यायाम इथपर्यंतच ते लक्षण गुगलच्या सर्च संबंधी मर्यादित ठेवतं. आणि मग जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे गेला की हे लक्षण असंच आहे, तर मग डॉक्टर 8 ते 10 वर्ष त्या विषयात तज्ज्ञ शिक्षित आहेत, शिकले, त्याचं ज्ञान त्यांच्याकडे आहे. शिवाय ते 25-30 वर्ष त्यांनी अशा प्रकारचे रुग्ण बघितले, त्यांना चिकित्सा देईल, त्याचा अनुभव त्या डॉक्टरांकडे. मग ते तुम्हाला तपासतात, तुमची जीवनशैली बघतात. हे सगळं केल्यानंतर तुमचं लक्षण या आजाराचं लक्षण आहे असं ते त्या आजाराचं निदान करतात आणि त्याची ट्रीटमेंट देतात आणि मग तुम्हाला बरं पण वाटतं. म्हणून गुगलिंग करताना किंवा गुगलचा सर्च करताना जेव्हा आपण आपलं झालेलं लक्षण जेव्हा तपासतो, तर त्या लक्षणासाठी कोणत्या तपासण्या आहेत, ते लक्षण कोणत्या आजारांमध्ये लक्षण आहे, हे करण्यापेक्षा तुम्ही तो सर्च एवढाच मर्यादित ठेवा, की त्याच्यासाठी चांगला आहार कोणता, त्याच्यासाठी चांगली योगासनं कोणती, म्हणजे त्याला एक योग्य व्यापक दिशा मिळेल आणि तुम्ही त्यातनं सहज बाहेर येऊ शकाल. आणि गुगल किंवा सोशल मीडिया याचा आपल्याला त्या आजार लवकर बनवण्यासाठी पण चांगला फायदा मिळेल.